Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 15 about the chapter similarity. This is, as you know, part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. You can put your comments, your suggestions in the with me. You can share all these things. So please subscribe. Okay, so coming to this particular lecture now, we have till this lecture, means in the last lecture actually, we have studied tests of similarity. Correct? We have studied test of similarity. What is this test of similarity? This is bunch of results which will allow you to say that two triangles are similar. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी ज्या टेस्ट्स आपण वापरतो त्यांना टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणतात. मग कोणत्या टेस्ट आहेत पुन्हा पुन्हा मी ते एक्सप्लेन नाही करत, पण ॲटलिस्ट विल राईट नेम्स. ए टेस्ट, अँगल टेस्ट, त्याच्यानंतर ओनली अँगल टेस्ट, त्याच्यानंतर साईड टेस्ट, आणि त्याच्यानंतर मग साईड टेस्ट. या चार टेस्टचा वापर करून तुम्ही दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे ओळखू शकता. पुन्हा एकदा मेन इश्यू त्यातला लक्षात घ्या. ज्यावेळी दोन ट्रायंगल सिमिलर असणार त्यावेळी त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे इक्वल असतात आणि करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो सेम असतो. आता इथे तुम्ही काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ती आपण डिस्कस करू. आय विल नॉट राईट बिकॉज दे आर ऑलरेडी सॉल्ड हिअर. वी विल नॉट वेस्ट टाईम इन रायटिंग द थिंग्स अगेन अँड अगेन. बघा इथे त्यांनी दिलं आहे इन ट्रायंगल XYZ. हा जो ट्रायंगल आहे XYZ त्याच्यामध्ये अँगल Y 100 आहे. हा इथला अँगल 100 आहे. अँगल Z 30 आहे. इथे अँगल 30 आहे. नंतर अँगल M इथे 100 आहे आणि इथे अँगल N पर्यंत तो सुद्धा 30 आहे. देन आर ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल LMN सिमिलर? इफ येस, बाय विच टेस्ट? आता किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. बघा XYZ आणि LMN हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये काय घडलं बघा. जरी आपण नाही म्हटलं ना तरी इथे लिहूया. बघा ट्रायंगल XYZ आणि दुसरा ट्रायंगल आहे LMN. मग हा 1-1 करस्पॉन्डन्स जर आपण घेतला XYZ करस्पॉन्ड्स टू LMN तर मग त्याचा अर्थ काय झाला. एक्सच्या ऐवजी L हा अँगल आहे. बघा त्याच्यानंतर वायच्या ऐवजी इथे M हा अँगल आहे, म्हणजे अँगल Y करस्पॉन्ड्स टू अँगल M आणि अँगल X. ओके, अँगल X करस्पॉन्ड्स टू अँगल L आणि अँगल Z करस्पॉन्ड्स टू अँगल N. मग आता तुम्हाला दिलेलं काय बघा, वायचं मेजर 100 आहे तसंच Mचं 100 आहे. म्हणजेच काय झालं, अँगल Y आणि अँगल M या दोघांचंही मेजर सेम आहे. म्हणजेच ते अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तसंच अँगल Z आणि अँगल N दोघांचंही मेजर 30 आहे. बघा दिलेलं आहे तुम्हाला अँगल Z आणि अँगल N बोथ आर हॅव्हिंग मेजर्स 30. म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत करस्पॉन्डिंग. म्हणून अँगल टेस्टच्या वापराने मला हे सांगता येईल की हे दोन ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत. आय होप यू अंडरस्टँड. आणि इथे नीट लिहून दिलेलं आहे, नीट वाचा. बघा त्यांनी कसं लिहिलं आहे, इन ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल LMN अँगल Y इज 100, अँगल M इज 100, सो अँगल Y इज कॉन्ग्रुएंट टू अँगल M. किती सिम्पल लिहिलेलं आहे बघा. ज्यावेळी दोन अँगल्सची मेजर्स सेम असतात त्यावेळी ते अँगल कॉन्ग्रुएंट असतात. तसंच अँगल Z आणि अँगल N 30, बोथ आर 30, सो दे आर कॉन्ग्रुएंट. So triangle XYZ आणि triangle LMN are similar by which test? Angle test. Did you understand? Okay. So this is how these problems can be managed. सोपं असतं सर्व. आपण नीट अभ्यास केला की सर्वच सोपं आहे. आता हा दुसरा प्रॉब्लेम बघा. Are two triangles in figure 1.51 congruent? Similar according to the information given? If yes, by which test? आता काय दिलंय बघा, PMN हा ट्रायंगल आहे आणि इथले UVW हा ट्रायंगल आहे. तर तुम्हाला असं जाणवतं इथे की इथला M हा अँगल आणि इथला V हा अँगल. म्हणजे आता बघा, या मी हे इरेज करतो, पहिला जो काय पार्ट लिहिला आहे मी तो.
कारण आपणाला दुसऱ्या प्रॉब्लेमच्या डिस्कशनसाठी म्हणजे सॉल्ड एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, PMN हा ट्रँगल आहे, ट्रँगल PMN, आणि दुसरा ट्रँगल कोणता, UVW, ट्रँगल UV आणि W. मग इथे काय होणार बघा, PM ही जी साईड आहे त्याला करस्पॉन्डिंग साईड UV, इथे MN ही जी साईड आहे त्याला करस्पॉन्डिंग साईड, इथे MN म्हटल्यावर इथे करस्पॉन्डिंग VW, आणि इथे PN अशी जेव्हा साईड घेणार त्यावेळी करस्पॉन्डिंग काय होणार, UW. ह्या करस्पॉन्डिंग साईड्स झाल्या. अँगलच्या बाबतीत काय होईल, अँगल P विल बी करस्पॉन्डिंग टू अँगल U, अँगल M विल करस्पॉन्ड टू अँगल V, आणि अँगल N विल करस्पॉन्ड टू अँगल W. हे आधी आपल्या मनामध्ये क्लिअर पाहिजे, कुठली साईड काय 1-1 करस्पॉन्डन्स आहे. आता त्यांनी काय दिलंय बघा, PM ची लांबी दिलेली आहे बघा, PM तुम्हाला दिलेला आहे 6, त्याच्यानंतर MN दिलेला आहे 10, MN इज 10, आणि इकडे UV जे आहे ते 3 आहे, आणि VW 5 आहे, बरोबर ना. मग करस्पॉन्डिंग साईड्स, बरोबर. आता PM आणि MN बघा, PM आणि MN याच्या मधला अँगल कोणता, M, आणि UV आणि VW मधला अँगल कोणता, V, म्हणजेच M ला करस्पॉन्डिंग अँगल V आहे, ते कॉन्ग्रुएंट आहे. सी हिअर वी आर सेइंग की बघा, आणि दुसरं म्हणजे PM ला करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे बघा, UV, मग त्यांचा रेशो PM अपॉन UV. तसंच MN ही जी साईड आहे त्याला करस्पॉन्डिंग साईड या दुसऱ्या ट्रँगलमध्ये VW आहे, त्यामुळे VW. मग हा किती आहे बघा, PM ची लांबी किती आहे, 6, UV 3 आहे, म्हणजे हे 6/3 झाले, हा रेशो 6/3 झाला. आणि MN अपॉन VW किती झालं, MN 10 आहे, VW 5 आहे, म्हणजे ते 10/5 आहे. म्हणजेच काय, 6/3 म्हणजे 2 झालं. दिस इज इक्वल टू 2, दिस इज ऑल्सो इक्वल टू 2. त्यामुळे करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशो आयडेंटिकल आहेत, आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे त्यांच्यामधला अँगल म्हणजे आता PM आणि MN यांच्यामधला अँगल कोणता, M. तसंच त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स इकडे UV आणि VW यांच्यामधला अँगल कोणता, V. मग M आणि V कॉन्ग्रुएंट आहेत, कारण त्या दोघांचंही मेजर तुम्हाला दिलेलंच आहे, त्यांनी सेम आहे असं दिले ना. इथे 2 रेषा काढल्यात, इथे पण 2 रेषा अँगलची कोण काढली होती, दॅट मीन्स दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय झालं, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड या टेस्टवरून हे 2 ट्रँगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. सिंपल इश्यू आहे, समजून घ्या. मग आता तसंच त्यांनी तिसरा एक प्रॉब्लेम विचारलाय बघा. इथे त्यांनी काय दिलंय, कॅन वी से दॅट द 2 ट्रँगल्स इन फिगर 1.52 आर सिमिलर. 2 ट्रँगल सिमिलर आहेत ओळखण्याच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या तुम्हाला इथे वापरायच्या. एकतर तुम्हाला अँगल टेस्ट, तर इथे काय अँगल नाही, आपल्याला हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. डायग्रॅम नीट ऑब्झर्व करा. इथे XYZ आणि हा ट्रँगल MNP. मग बघा, XY ला करस्पॉन्डिंग साईड MN आहे, मग 14/21 म्हणजे ते 2/3 आलं. इथली करस्पॉन्डिंग साईड YZ ला करस्पॉन्डिंग इथला NP आहे, मग तो पण रेशो YZ अपॉन NP म्हणजे 20/30 म्हणजे 2/3 आला. परंतु त्यांच्या मधला अँगल नाही आहे कॉन्ग्रुएंट. इट इज गिवन दॅट अँगल Z इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P, बट अँगल Z अँड अँगल P आर नॉट इन्क्लुडेड अँगल्स बाय साइड्स विच आर इन प्रपोर्शन. बघा कसं त्यांनी रिझनिंग कसं दिलंय बघा. प्रपोर्शनमध्ये कोणत्या साईड्स आहेत, XY त्याला करस्पॉन्डिंग MN यांचं जे काही प्रपोर्शन आहे तेच YZ आणि NPचं प्रपोर्शन आहे. प्रपोर्शन म्हणजेच त्यांचा रेशो, तो 2:3 आला. परंतु जो अँगल कॉन्ग्रुएंट आहे तो कुठे पाहिजे, जर मला साईड अँगल साईड ही टेस्ट वापरायची असेल तर तो कॉन्ग्रुएंट अँगल कुठे यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे, Y आणि इथे N. तसं नाही आहे, तुम्हाला Z आणि P कॉन्ग्रुएंट आहे तसं दिलेलं आहे, पण ते Z आणि P दे आर नॉट इन्क्लुडेड अँगल्स बाय द साईड विच आर इन प्रपोर्शन. जर तो Y आणि N हे जर कॉन्ग्रुएंट दिले असते तर मगाच्या अर्थ साईड अँगल साईड या टेस्ट करून आपण सांगितलं असतं की 2 ट्रँगल सिमिलर आहेत. त्यामुळे जरी इथे 2 साईड्स कॉन्ग्रुएंट असतील, सॉरी इन प्रपोर्शन असतील, करस्पॉन्डिंग साईड्स कुठल्या 2 साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत, XY आणि MN यांचा जो काही रेशो आहे तोच YZ आणि NPचा आहे. पण XY आणि YZ यांनी इन्क्लूड केलेला जो अँगल आहे
वाय त्याला इथला जो करस्पॉन्डिंग अँगल आहे एन, दे आर नॉट इन कॉन्ग्रुअन्स, ते इक्वल नाही आहेत आणि त्याच्यामुळे वी कॅनॉट यूज एनी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो दिस टू ट्रायंगल्स आर नॉट सिमिलर, कॅनॉट बी सेड टू बी सिमिलर. जे काही आपल्याला दिलेली आहे माहिती त्याच्यावरून आणखी काही माहिती दिली तर कदाचित असतील, मला माहीत नाही. आपल्याला बाकी काही माहिती दिलेली नाही आहे. जी काय माहिती दिलेली आहे त्याच्यावरून मी म्हणू शकत नाही की ते ट्रायंगल सिमिलर आहेत. हा त्यातला मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. आता चौथी फिगर बघा. त्यातली चौथ्या फिगरमध्ये काय आहे बघा, इथे तुम्हाला गाळलेल्या जागा साध्या भरायच्या. कसं आहे बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर बी पी इज परपेंडिक्युलर टू ए सी. म्हणजे आता मी इथे डायग्राम काढतो सो दॅट आय विल बी एबल टू एक्सप्लेन इट प्रॉपरली. बघा, ही एक साईड दिलेली आहे ए बी, त्याच्यानंतर ही अशी एक पॅरलल लाईन काढलेली आहे, हॉरिझॉन्टल लाईन बी सी. ए सी हे जॉईन केलेलं आहे आणि इथून बी वरून लंब टाकलेला आहे पीवर, म्हणजे ए सीवर, आणि इथून लंब टाकलेला आहे सी वरून. हा इथे लंब आहे, हे क्यू म्हटलेलं आहे आणि हे पी. अशी ही फिगर आहे आपली. इन द ॲडजॉइनिंग फिगर बी पी इज परपेंडिक्युलर टू ए सी. बघा, बी पी ए सीला परपेंडिक्युलर आहे आणि सी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए बी आणि ए क्यू बी ए पी सी दिलेलं आहे. म्हणजे ए आणि सी यांच्यामध्ये पी आहे आणि ए आणि बी यांच्यामध्ये क्यू आहे. तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की ट्रायंगल ए पी बी, म्हणजे कुठला ट्रायंगल बघा, ए पी बी. ओके. आणि ट्रायंगल ए क्यू सी आर सिमिलर. ए पी बी आणि ए क्यू सी हे सिमिलर आहेत, हे प्रूव्ह करायचं आहे. आता एक तर गोष्ट क्लिअर आहे की हा जो अँगल आहे, बरोबर ना, अँगल ए, तो दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. मग आता इथे बघा, आपण ते सोल्युशन त्याच्यात जे गाळलेल्या जागा आहेत ना त्या डिस्कस करूया. आय थिंक व्हेरी सिम्पल. इन ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल ए क्यू सी, अँगल ए पी बी बघा, अँगल ए पी बी किती अंशाचा असणार, 90, म्हणून इथे 90 डिग्रीज तुम्ही लिहू शकता. अँगल ए क्यू सी तो पण 90 अंश. सो अँगल ए पी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए क्यू सी. म्हणजे ए पी बी ए क्यू सी हे कॉन्ग्रुएंट आहेत. ए तर कॉमन आहे. अँगल पी ए बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू ए सी. म्हणजे बघा, पी ए बी आणि क्यू ए सी हे दोन एकच अँगल आहे ना, तो ए. त्यामुळे इथे काय म्हणता येईल मला, कॉमन अँगल. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ट्रायंगल ए पी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए क्यू सी बिकॉज ऑफ अँगल टेस्ट. आपण कुठलं कसं म्हटलंय बघा, ट्रायंगल ए पी बी आणि ट्रायंगल ए क्यू सी. मग त्यातला ए आणि ए हा कॉमन अँगल झाला. पी आणि क्यू हे दोन 90 डिग्रीज आहेत. पीला 90 अंशाचा कोण आहे, क्यूला 90 अंशाचा कोण आहे. म्हणजेच काय झालं, या दोन्ही ट्रायंगलचा 1-1 करस्पॉन्डन्स जर आपण असा घेतला ए पी बी आणि ए क्यू सी, तर मग दोन अँगल्स त्यांचे करस्पॉन्डिंग हे कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय अँगल टेस्ट दे ट्रायंगल्स आर सिमिलर. त्यामुळे 1-1 करस्पॉन्डन्स डिफाईन करणं हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. आणि मग 1-1 करस्पॉन्डन्स एकदा डिफाईन झाला की मग बघा, तुम्हाला साईड करता येते का, अँगल टेस्ट वापरता येते का, की अँगल टेस्ट. आता इथे अँगल टेस्ट, वेन टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग, टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ट्रायंगल्स आर सिमिलर. सो दॅट इज यूज्ड हिअर. त्यामुळे खूप चांगलं ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी तुमची पाहिजे. सर्व ज्या स्टेटमेंट्स आहेत, कॉन्ग्रुएन्सी ऑफ द ट्रायंगल्स 9वीत शिकलात. आता इथे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स शिकलात. व्हॉट आर द टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्स ऑफ द टू ट्रायंगल्स, व्हॉट आर द टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ द टू ट्रायंगल्स. मग त्यांच्यामध्ये कॉन्ग्रुएंट म्हणजे सिमिलर की सिमिलर म्हणजे कॉन्ग्रुएंट, ही जी इंटर रिलेशन्स आहेत ना, याच्यावर आपण काम केलं. सी 2 प्रकारे ह्या अभ्यासाकडे तुम्हाला बघता येईल. एक म्हणजे तुम्हाला नॉलेज मिळवणं आणि एक म्हणजे पेपरातले प्रॉब्लेम सोडवता येईल. पेपरातले प्रॉब्लेम सोडवता येणं हा काही मोठा इश्यू नाही आहे. दे आर व्हेरी सिम्पल. मोस्ट ऑफ द टाइम्स फ्रॉम द बुक ऑल्सो द प्रॉब्लेम्स आर आस्क्ड. सो इट इज व्हेरी सिम्पल इश्यू. परंतु लॉंग रनमध्ये आम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. भराभर आम्हाला ह्या सर्व गोष्टी अंतर म्हणजे अंडरस्टँडिंग त्यांचं व्हायला पाहिजे. माझं चांगलं परफेक्ट नॉलेज पाहिजे या सर्व गोष्टींचं, तर मग आपणालाच एक समाधान होतं. ठीक आहे, हे 5वं एक्झाम्पल यातलं बघा. नंतर मग डायरेक्टली एक्झरसाईज आहे.
इथे काय केलंय बघा, डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आय विल ड्रॉ दॅट फिगर हिअर. फिगर काढतो मी सो दॅट यू विल बी एबल टू अंडरस्टँड. काय आहे बघा इथे, डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCD. म्हणजे इथे क्वाड्रिलॅटरल आपण काढूया, हे AB. त्याच्यानंतर इथे असा काहीतरी इथे बी लिहिलं आहे त्याने, सॉरी, इथे बी लिहिलं आहे आणि इथे A, म्हणजे हे असं AB आहे. नंतर इथे C. आय एम ड्रॉइंग रफ फिगर सो प्लीज अलाव मी. आणि इथे हे D आहे. मग हे जॉईन केलेलं आहे आणि ह्या डायगोनल्स आहेत त्याच्या. कुठली एक डायगोनल ही झाली AC आणि दुसरी डायगोनल झाली BD आणि त्या Qमध्ये छेदता येतो. ओके, बघा, डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCD इंटरसेक्ट इन पॉईंट Q. आणि तुम्हाला दिलेलं आहे 2 times QA इज QC. व्हॉट इज गिवन? 2 times QA इज इक्वल टू QC. 2 times QB इज इक्वल टू QD. ओके, असा इथे असं डायग्राममध्ये दिसत नाही आहे पण तसं दिलेलं आहे. आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट CD इज ट्वाईस AB. बघा म्हणजे काय दिलं आहे, 2QA म्हणजे हे जे QA आहे त्याची दुप्पट, बरोबर ना. 2QA इज इक्वल टू QC. ती ही आहे QC, याची दुप्पट. म्हणजे ही जी काय लेंथ समजा ही 4 असेल तर ही 8 असेल. तसंच 2QB म्हणजे ही जी लेंथ आहे ती आहे QD एवढी. म्हणजे ही समजा 5 असेल तर ही 10 असेल, असं तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की CD इज ट्वाईस AB. मग त्याच्यासाठी काय केलं बघा, व्हेरी सिम्पल. 2QA इज इक्वल टू QC हे दिलेलं आहे. 2QA इज QC. त्यामुळे तुम्ही काय लिहू शकता, प्रूफ. आता बघा प्रूफ तुम्हाला दिलेलं आहे 2QA इज इक्वल टू QC. सो व्हॉट आय कॅन राईट, QA अपॉन QC इज 1/2. तसंच तुम्हाला दिलेलं आहे 2QB इज इक्वल टू QD. सो व्हॉट आय कॅन राईट, काय लिहिता येईल मला बघा, QB अपॉन QD इज इक्वल टू 1/2. बरोबर ना. त्यामुळे हा रिझल्ट 1 म्हणूया आपण आणि हा रिझल्ट 2 म्हणूया. इथपर्यंत आलात तुम्ही. म्हणजेच काय झालं बघा, QA अपॉन QC इज सेम ॲज QB अपॉन QD. ही जी साईड आहे QA डिवायडेड बाय दिस साईड आणि ही साईड QB अपॉन QD, या दोघांचाही रेशो काय आहे, 1/2. सो दॅट इज इक्वल. दिस आय कॅन से फ्रॉम 1 and 2. ठीक आहे. मग आता 2 ट्रायंगल विचारात घ्या, ट्रायंगल AQB अँड ट्रायंगल कुठला घ्याल, CQD. बघा ट्रायंगल कुठला घेतोय आपण, AQB म्हणजे हा AQB CQD. मग आता AQ आणि CQ या करस्पॉन्डिंग साईड झाल्या, म्हणजेच ह्या QA आणि QC. तसंच इथे QB आणि QD या करस्पॉन्डिंग झाल्या. मग ह्यांचा रेशो इक्वल आहे, बरोबर ना. आणि दुसरं काय झालं बघा, हा जो अँगल आहे बघा यातला CQD हा अँगल म्हणजे हा इथला CQD आणि AQB हा अँगल AQB म्हणजे हा AQB, ते विरुद्ध कोण आहेत, बरोबर ना. हे विरुद्ध कोण आहेत, अपोजिट अँगल्स. सो दे आर कॉन्ग्रुएंट. यू नो अपोजिट अँगल्स नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. मग त्याच्यामुळे काय झालं, QA आणि QC म्हणजेच हे QA आणि QC यांचा रेशो, QB आणि QD यांचा रेशो आणि त्यांनी इन्क्लूड या ज्या 2 साईड्स प्रपोर्शन आहेत त्यांच्यामधला अँगल तो पण कॉन्ग्रुएंट आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला SAS टेस्ट वापरता येईल आणि SAS टेस्टवरून तुम्हाला असं म्हणता येईल की ट्रायंगल AQB इज सिमिलर टू ट्रायंगल CQD.
बरोबर ना. बाय विच टेस्ट? SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ऑफ सिमिलॅरिटी हे महत्त्वाचं आहे. एस लिहितो मी फक्त. ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे. मग आता काय होणार बघा, जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांचे करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो सेम पाहिजे. बरोबर ना. म्हणजेच काय पाहिजे आता बघा, तुम्ही ट्रायंगल कुठला लिहिलात बघा, AQB. मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आपण नीट लिहूया. AQ भागिले इथलं काय CQ, त्याच्यानंतर इथलं QB भागिले इथलं काय येणार QD, आणि दुसरी आता बघा AQ अपॉन CQ, QB अपॉन QD यांचा रेशो 1/2 आहे. आणि मग तिसरा जो साईड आहे ना, इथली काय होणार AB आणि तिथली CD. बरोबर ना. मग तो रेशो पण सेम येणार, कारण हे ट्रायंगल सिमिलर आहेत. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळी त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स या प्रपोर्शनमध्ये असतात, त्यामुळे ह्या प्रपोर्शनमध्ये आहेत. पण या दोघांचं प्रपोर्शन 1/2 आहे, त्यामुळे इथे पण ते 1/2 पाहिजे. मग हे AB अपॉन CD 1/2 जर असेल तर त्याचा अर्थ काय होतो, क्रॉस मल्टिप्लाय मी केलं की 2AB इज इक्वल टू CD. मग तेच प्रूव्ह करायचं आहे बघा, CD इज 2AB. बघा कसे प्रॉब्लेम्स लिहितात, कसे प्रॉब्लेम्स प्रूव्ह करतात. मग हे मी इथे सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत म्हणून आधी डिटेलमध्ये मी इथे नाही लिहिलं, परंतु मुद्दा काय आहे की सॉल्व प्रॉब्लेम सुद्धा नीट तुम्ही समजावून घेतले पाहिजे. सॉल्व प्रॉब्लेम्स अगेन अँड अगेन आय रिपीट, दे आर नॉट देअर इन द बुक टू इन्क्रीज द साईज ऑफ द बुक. इट इज दीज प्रॉब्लेम्स आर रिटन देअर सो दॅट यू कॅन अंडरस्टँड हाऊ टू डेव्हलप द प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे त्याच्यामुळे कळावं, हा त्यातला हेतू आहे. म्हणून ते नीट समजावून घ्या. टेक सम use some time to devote some time to understand the solved problems. Once you do that, you will find the things easier. Okay, so we will stop here. In the next lecture we will continue. Again at the end I appeal as usual to subscribe my channel. If not, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि या सर्व लेक्चर्सचा तुम्ही फायदा करून घ्या. थँक्यू.